रामपूर येथील बाबूराव वरपे यांना राज्यस्तरीय सन्मान पद्मभूषण डॉक्टर जे.पी. नाईक गुणवंत शिक्षक पुरस्कार 2026 जाहीर 5 एप्रिल रोजी आजरा येथे पुरस्कार वितरण। चंदगड तालुक्यातील रामपूर येथील रहिवासी तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बागिलगे येथील उपक्रमशील शिक्षक बाबूराव वरपे यांना सन 2026चा राज्यस्तरीय पद्मभूषण डॉक्टर जे.पी. नाईक गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे। शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान आणि सामाजिक बांधिलकीची दखल घेत त्रिवेणी सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक व क्रीडा प्रतिष्ठान आजरा यांच्या वतीने हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे। बाबूराव वरपे हे गेली 32 वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून या काळात त्यांनी विविध शाळांमध्ये काम करताना शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता विकसित करणे तसेच शाळांना जिल्हा व राज्य स्तरावर आदर्श बनवण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे। शिक्षणाबरोबरच त्यांनी सामाजिक क्षेत्रातही अनेक उपक्रम राबवले आहेत। गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, भटक्या व वंचित समाजातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न, ऊस तोडणी व वाहतूक कामगारांच्या मुलांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप, अभ्यास वर्गाचे आयोजन, साक्षरता अभियान तसेच वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन अशा विविध उपक्रमांमधून त्यांनी समाजाभिमुख कार्य केले आहे। त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना यापूर्वी जिल्हा परिषद कोल्हापूरचा आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच शासन व विविध संस्थांकडून 25हून अधिक सन्मान प्राप्त झाले आहेत। ऑक्टोबर 2025 मध्ये सत्यमेव सेवा फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार तसेच महात्मा फुले प्रतिष्ठानचा महात्मा फुले राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2025 मिळाल्याने त्यांच्या कार्याचा गौरव झाला आहे। या पुरस्काराचे वितरण रविवार दिनांक 5 एप्रिल 2025 रोजी आजरा येथे पद्मभूषण डॉक्टर जे.पी. नाईक यांच्या नावाने उभारलेल्या सभागृहात मान्यवरांच्या हस्ते होणार आहे। त्यांच्या या यशाबद्दल शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात येत आहे। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।